चक्क आज घरच्या साईपासून जवळजवळ 1 किलो तूप बनलं। नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? बरेच दिवस झाले फ्रीजमध्ये साय ठेवून होती, जवळजवळ 2-3 डबे साचली होती आणि त्याचा काही मला मुहूर्त लागत नव्हता साय बनवायसाठी। फायनली आज मुहूर्त लागला, म्हटलं चला आज तूप बनवूनच घेऊ। आणि तूप बनवताना तुम्ही बघू शकता भांडे किती मेसी होतात, किचन किती खराब होतं आणि एवढं कढई भरून लोण्याचा गोळा त्याचा झालेला आहे। मिक्सरमध्ये अगदी आपल्याला साय घ्यायची, त्यानंतर मग ती 2-3 वेळा फिरवून घ्यायची आणि मग थोडं पाणी टाकायचं, पुन्हा मिक्सरला फिरवायचं आणि लगेच लोण्याचा गोळा वरती येतो। त्यानंतर ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आणि मग आपल्याला हव्या त्या आकाराच्या भांड्यामध्ये थोडंसं म्हणजे भांडं मोठंच ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ते कढवून घ्यायचं। तर उरलेल्या जे म्हणजे दुधाचं पाणी होतं तर त्याच्यापासून मग मी पनीर पण काढणार होते, तेच मी दुसऱ्या कढईमध्ये ठेवलेलं होतं आणि मी 5 लिटरच्या कुकरमध्ये ते जे लोणी आहे तर ते काढायला ठेवलं होतं, कारण थोडंसं उती पण जातं, तर त्यामुळं मोकळं भांडं पाहिजे आणि भांडे किचन एवढे खराब झालेले होते तर त्यामुळं म्हटलं चला आता झालेलंच आहे खराब तर क्लीन पण करून घेऊ। क्लीन केलं त्यानंतर मग व्यवस्थित तूप जवळजवळ 1 तास मी कढवून घेतलं आणि मस्तपैकी पिवळं असं तूप रेडी झालेलं आहे, त्यातून लगेच यूज पण झालेलं आहे। जवळजवळ 1 किलोचा डबा भरलेला आहे। अशा पद्धतीने मी तूप बनवलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून